श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। उत्तर महाराष्ट्रातील भाविकांसाठी अमरनाथ यात्रा म्हणजे श्रद्धेचा महापर्व। मात्र या यात्रेसाठी नोंदणी करताना भाविकांना प्रचंड हाल सहन करावे लागतात। जम्मू आणि काश्मीर इथं होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी नाशिक जिल्ह्यात केवळ 2च बँकांमध्ये रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध आहे। त्यामुळे धुळे, नंदुरबार, संगमनेर, मनमाड, येवला, जालना या भागातून हजारो भाविक नाशिकमध्ये दाखल होत आहेत। मात्र बँकांकडून दुपारी 12 ते 5 अशी मर्यादित वेळ ठेवण्यात आल्यानं आणि केवळ एकाच काउंटरवर नोंदणी प्रक्रिया सुरू असल्यानं भाविकांना 10 ते 12 तास रांगेत उभं राहावं लागतं। इतकंच नाही तर अनेकांना दिवसभर थांबून रजिस्ट्रेशन न झाल्यानं दुसऱ्या दिवशी पुन्हा रांगेत उभं राहण्याची वेळ येते। या संपूर्ण प्रकारांमुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। जालन्याहून आलेलो आहे, कालपासून आलेलो आहे मी इथं, पण इथं सध्या तरी 50च होतात कारण भरपूर लोक आहे ना परत गेलेले आहे। अजून आम्हाला आज दुसरा दिवस आहे, कुपन पण भेटलेले नाही आणि इथं काय होणार रांगेत सकाळी 5 वाजेपासून आहे, अजून कुपन भेटलेले नाही। काल दिवसभर थांबून सुद्धा टोकन मिळालेले नाही। आज सकाळी 6 वाजेपासून आम्ही इथं थांबलेलो आहेत, अजून सुद्धा इथं काही व्यवस्था झालेली नाही काही कुठल्या प्रकारची। अनिल चिंचोले बोलतो नाशिकहूनच। आम्ही इथं 6 वाजेपासून आलेलो आहेत, तर इथं काही एवढी खास व्यवस्था ठेवलेली नाही आहे। आम्ही इथं उन्हात बसलेलो आहे, टेंट जो आहे तो अपूर्ण ठेवलेला आहे। तरी काहीतरी आम्हाला अमरनाथ यात्रेची खूपच उत्सुकता आहे। आम्ही जाण्यासाठी खूप आतुर झालो आहे। आमचं रजिस्ट्रेशन लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि झालंच पाहिजे। गव्हर्नमेंटने हा कोटा वाढवायला पाहिजे। कलेक्टर, जिल्हाधिकारी जे असतील यांनी थोडंफार लक्ष घालायला पाहिजे बुवा इथं थोडंसं। आता एवढे लोक आतुरतेने बसलेले आहेत, त्यांनी करायला पाहिजे आपल्यासाठी। नमस्कार। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अमरनाथ यात्रेचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे। तर नाशिक जिल्ह्यामध्ये नव्हे तर बाहेरच्या जिल्ह्यातले लोकसुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये दर्शनासाठी येत आहे। आणि नाशिक जिल्ह्यामध्ये एकमेव फक्त पंजाब नॅशनल बँकेच्या 2 शाखा आणि जम्मू काश्मीर बँक जी जम्मू काश्मीरच्या सरकारच्या अंडर जी चालते, श्री शाईन बोर्डच्या अमरनाथ यात्रेच्या, त्यांच्या ह्या ब्रँचलाच फक्त आहे। गेल्या कालपासून परवा रात्रीपासून लोकांनी नंबर लावलेले आहेत। 2 दिवसच्या वर होऊन गेले, लोकांना अजूनही मिळालेलं नाही आहे। केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी कुठल्याही प्रकारच्या तरी दुवा याच्यामध्ये साधलेला नाही आहे। कुठले आमदार असतील, खासदार असतील तर कृपा करून यांनी कुठल्याही तरी या बँकेशी टाईप करून व्यवस्थित सर्व लोकांना अमरनाथ यात्रेच्या दर्शनाचे टोकनचे व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावे आणि हा मेसेज वरपर्यंत श्री शाईन बोर्डपर्यंत जावा की जेणेकरून सर्वांना दर्शनासाठी सुलभ होईल। अजूनही लोकांचे कालचे दर्शनाचे टोकनचे पण अजून आज नंबर लागलेले नाही आहे, म्हणजे गेले 24 तास होऊनसुद्धा लोकांचा अजून नंबर लागलेला नाही आहे। तर कृपा करून माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय खासदार साहेब आणि मुख्यमंत्री साहेब यांनी लवकरात लवकर बँकेंना आदेश देऊन सर्व लोकांची गैरसोय टाळावी ही आमच्याकडून नम्र विनंती। यात्रेकरूंना होणारा त्रास लक्षात घेता रजिस्ट्रेशन प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान करण्यासाठी अतिरिक्त काउंटर सुरू करावेत, तसेच अधिक बँकांमध्ये सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता जोर धरते। दरम्यान प्रशासन याकडे किती गांभीर्यानं पाहतं आणि भाविकांना दिलासा देण्यासाठी काय उपाययोजना करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।